आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी ठरवत असतो. उदाहरणार्थ 1 जानेवारी न्यू रेझोल्युशन, मी हे करणार, मी ते करणार. त्यातलं शेवटपर्यंत किती उरतं हे मात्र संशोधनाचा विषय. असंच आपला एक 10वीतल्या मुलांसाठी पु ल देशपांडे मराठीतील अतिशय विनोदी लेखक, ज्यांचं बटाट्याची चाळ, हसवणूक असे अनेक विनोदी लेखन संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्यासाठी उपास, फास्टिंग असा एक लेसन दिलेला आहे. अतिशय विनोदी लेसन. या पाठामध्ये पु ल देशपांडे काय सांगतायत हे आपण ऐकूया. पु ल देशपांडे म्हणतायत की मी उपोषण, खाजगी उपोषण म्हणजे प्रायव्हेट, कोणालाही न समजता फास्टिंग करायला सुरुवात केली. पण ती बातमी चाळीमध्ये पब्लिक जाहीर झाली आणि प्रत्येक जण मला वेगवेगळे सल्ले देऊ लागला. ज्याप्रमाणे आपण काही करायला घेतलं की लोक आपल्याला वेगवेगळे सल्ले देतात. अभ्यास कसा करायचा, पेपर कसा लिहायचा, किती मार्काचा अभ्यास करायचा, कसा करायचा, तसं त्यांना सुद्धा वजन कमी करण्याचे अनेक सल्ले दिले गेले. पण लेखक म्हणतोय ह्या सल्ल्यांचा माझ्यावर काहीच फरक पडला नाही. मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो, म्हणजे मी त्यांचा कोणताही सल्ला मानणार नव्हतो. कारण माझं वजन होतं 181 पाऊंड, मीन्स ॲप्रॉक्सिमेटली 90 kg वेट. सो मला कोणत्याही परिस्थितीत ते वजन कमी करायचं होतं. वजन कमी झालंच पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा झोपत नाही यावर मात्र माझ्या बायकोचा अजिबात विश्वास नव्हता. तिच्या म्हणण्यानुसार मी रात्रभर घोरत असतो. शेवटी मी एक प्रतिज्ञा केली. अशी प्रतिज्ञा की 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेन. चॅलेंज. आणि मी आहारशास्त्र, डाएटवरची सगळी पुस्तके वाचू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबी, फॅट्स अशा शब्द जे होते त्याबद्दल माझं प्रेम वाढू लागलं. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता फक्त कॅलरीज दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत असलेली डायटिशियन, एक्सपर्ट असे रोज एक्सपर्ट मला डझनाने, मेनी भेटू लागले. आणि ज्या चाळीत मी राहत होतो त्या चाळीतल्या ज्या लोकांनी मला चिडवलं होतं, हसणं केलं होतं माझं, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ त्यातले पहिले होते सोकाजी त्रिलोकेकर. इट्स अ नेम. ते काय म्हणतायत बघा. डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. सगळ्यात पहिला सल्ला होता पटॅटो. बटाट्याचं नाव सुद्धा घेऊ नको. हो, म्हणजे तुम्ही कुठे राहता असं विचारलं तर चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. कारण लेखक ज्या चाळीत राहत होता त्या चाळीचं नाव होतं बटाट्याची चाळ. म्हणून त्या चाळीतले दुसरे एक इसम होते, जनोबा रेगे. त्यांनी काय सांगितलं की नुसत्या चाळीत राहतो म्हण, बटाट्याच्या चाळीत म्हणू नको. बटाटा म्हटलं की तुझं वजन वाढेल. आणि ते हसायला लागले. पण सोकाजी स्ट्रॉंग होते. त्याने त्यांना धापलं, ओरडले. ते म्हणाले, ए इडियट, सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस? मी सांगतो तुला पंत, बटाटा सोड. आणि काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची एक मोठी यादी सुरू झाली. इट्स अ बिग लिस्ट. आणि ती लिस्ट काय होती बघा. साखर, मीठ, लोणी, तूप, बटर, घी. एका आठवड्यात 10 पाऊंड घटलं नाही तर नाव बदलेल असं सुद्धा त्यांना सांगितलं. आणि लिस्टमध्ये एक नाव वाढत होतं. तेल, तळलेले पदार्थ, फ्राईड,
हे सोडायला सांगितलं. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. कॅट पत्ते बसून खेळतात, बसून बसून वजन वाढतं म्हणून पत्ते खेळायचं सोडा. मात्र सर्व लोकांचं मी ऐकलं, पण करायचं ठरवलं माझ्या मनाचं. आणि म्हणून मी पहिलं केलं आहार परिवर्तन, चेंज इन माय डाएट. आहार परिवर्तन म्हणजे माझ्या आहारामध्ये मी चेंजेस आणले. सगळ्यात पहिला चेंज होता साखर कमी करायचा. म्हणून मी बिन साखरेचा चहा सुरू केला, विदाउट शुगर, ब्लॅक टी. पहिल्या दिवशी विशेष काही फरक वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर झाली. मी घरातल्या सगळ्या लोकांनाच साखर कमी करण्यास सांगितलं. आणि अशा वेळेला दिवाळीचा सण आला. दिवाळी म्हटली म्हणजे गोडधोड घरामध्ये व्हायलाच पाहिजे. पण मी मात्र माझ्या कुटुंबाला, माझ्या बायकोला सांगितलं की फक्त तिखट आणि मिठावर दिवाळी साजरी करायची, गोडधोड करायचं नाही. फक्त मुलांसाठी थोडंसं गोडधोडाचं कर, एवढं तिला कन्सेशन दिलं. पहिल्या दिवशी मला थोडा फरक जाणवायला, स्लाइट डिफरन्स. भात अजिबात वर्ज करणं अवघड होतं. इट्स क्वाईट डिफिकल्ट टू रिड्यूस राईस. म्हणून पहिला भात आणि ताकभात घेतला, कर्ड अँड बटर मिल्क अँड ऑल. नुसती उकडलेली पालेभाजी कशी खाणार? हाऊ टू इट बॉइल व्हेजिटेबल्स? हा विचार मला खूप भयानक वाटला. पण मी ती खाल्ली आणि मला असं वाटलं की नेहमीची भाजी आणि ह्याच्यामध्ये मात्र जास्त काही फरक नाही. पहिला दिवस सुरळीत गेला, सुरळीत, व्यवस्थित, नीट, विदाउट एनी डिस्टर्बन्स. दुसऱ्या दिवशी मात्र व्रतभंग. व्रतभंग मीन्स टू ब्रेक माय रेझोल्युशन. असा एक इन्सिडेंट झाला. त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना माहीत पडलं मी डाएट करतोय. दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौड्याला प्रमोशन मिळालं आणि त्याने आमच्या साऱ्या ऑफिस सेक्शनला पार्टी दिली, ट्रीट. कॅन्टीनच्या आचार्याने, कॅन्टीनचा जो आचार्य होता, मेन शेफ, त्याने तर माझ्या डाएटवर सूड रिव्हेंज घेतल्यासारखा मेनू तयार केला. आता खावं तर वजन वाढतं, न खावं तर अण्णांना वाईट वाटतं. शेवटी अण्णाला वाईट वाटू नये आणि 6 वर्ष बिचारा प्रमोशनच्या जाळ्यात अडकलेला आणि आता त्याला प्रमोशन मिळालंय म्हणून मी खायचं ठरवलं. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घातली होती, म्हणजेच इट्स टू स्वीट. घासाघासा गणित म्हणजे प्रत्येक लाडू जसा मिठाई पोटात जात असे तशा मेनी कॅलरीज माझ्या पोटामध्ये एंट्री घेत होत्या असं मला वाटत होतं. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे सुद्धा होते म्हणजे आणखीन कॅलरीज. चिवडा होता अस्सल वनस्पतीतला, डालडा घी, प्युअर घी मधला, आणि त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि शेवटी सगळं हादडून झालं. हादडणे मीन्स आय हॅड एव्हरीथिंग, सगळं खाल्लं. आणि भज्यांशिवाय पार्टी कसली? भजिया, कांदा भजिया असं म्हटल्यामुळे आणखीन कांदा भजियाची पण प्लेट झाल्या. मला राहावे ना, कान कंट्रोल. मी भज्यांची 6वी प्लेट उडवली. 6 प्लेट आय फिनिश. अँड आफ्टर दॅट एकदम केविलवाण्या स्वरात, दीनवाणा मी म्हणालो, सध्या मी डाएटवर आहे. आणि असं सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढलं. एव्हरीबडी स्टार्टेड लाफिंग. का? तर मी भज्याच्या 6 प्लेट आणि त्याच्या आधी भरपूर स्वीट खाऊन घेतलं होतं. अरे पण तर खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? माझ्या ऑफिसमधला भिकोबा मुसळे मला म्हणाला, हे बघ, 21 गुलाबजामुन मी खाल्ले. ह्या 21 गुलाबजामुन. आता एवढंच काय, आयुष्यात एक्सरसाइज पण नाही केला तो. आणि त्याने ऑन टॉप ऑफ दॅट काय सांगितलं, मी आयुष्यात कधीच एक्सरसाइज केला नाही. तुझी कुंभ रास आणि कुंभ लग्न आहे. तू नुसता वायुभक्षण करून राहिला तरी तू जाड्या होणार. त्याने रास आणि कुंभ रास, मीन रास अशा सगळ्या राशी आणल्या आणि काय सांगितलं की तू नुसता वायू जरी खाल्लास, वायू, वारा, हवा, तरी तू जाड्या होशील. लठ्ठपणा आपल्या हातात नसतो. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. आता दुसरा सल्ला आला. काय आला? एक्सरसाइज नंतर रनिंग करायचं. रनिंगपेक्षा दोरीवरच्या उड्या मारा, स्किपिंग.
बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. ऑफिसमधली आणखी एक कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. प्रत्येक जण वेगवेगळा सल्ला देतोय. कोण धावण्याचा देतोय, रनिंग. कोण रनिंग गेल्यानंतर कोण म्हणते दोरीवरचा उड्या मारा. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि दोरीवरच्या उड्या माराव्या असं ठरलं. आणि मी माझ्या 7व्या बशीमधले भजे उचलले. अँड आय टूक 7 प्लेट. सगळं डिसाईड झालं, कधी धावायचं, कधी स्किपिंग करायचं, आणि मी 7 प्लेटमधली भजी खाल्ले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीत उत्साह अवर्णनीय होता. माझ्या डाएटमध्ये माझी बायको एकदम उत्साही होती. अवर्णनीय मीन्स शी वॉज व्हेरी हॅपी की मी डाएट करत होतो. कारण रोज काहीतरी चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडत होते. मी जेव्हा जेवायला बसायचो त्यावेळेला असे फनी पदार्थ, फूड आयटम माझ्या प्लेटमध्ये यायचे. काय होते? एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातले. स्नेक गॉड, ओन्ली बॉइल्ड. शेवग्याच्या शेंगा, ड्रमस्टिक, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने सुरू केला. सडपातळ मी स्किनी, बारीक, स्लिम अशा सगळ्या भाज्यांच्या होत्या, व्हेजिटेबल. त्यांनी तिने माझ्यासाठी खुराक म्हणजे शी स्टार्टेड गिव्ह मी डाएट लाईक दॅट. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळीची आमच्या स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. आमच्या घरात कॅबेज, कॉलीफ्लॉवर हे सगळे किचनमधून पळून गेले, कारण ते बाळसेदार गोलमटोल होते. फक्त काय खायचं? पडवळ, चवळीच्या शेंगा, ड्रमस्टिक वगैरे. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. पण मॉर्निंग टी ऑल्सो चेंज. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी मला कधीच कल्पना आली नाही. नो आयडिया की बिनसाखरेचा चहा एवढा कडू लागतोय. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असून कडू लागला नाही, आता का लागतो असे मी माझ्या बायकोला विचारले. की मी जेव्हा डाएट सुरू केलं तेव्हा बिनसाखरेचा चहा कडू नव्हता, आता काय एवढा कडू लागतोय? सो शी एक्सप्लेन. ती काय म्हटलं बघा, अहो सुरुवातीला मी तुम्हाला बिनसाखरेचा चहा दिला, तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा का सांगितलंस? अहो साखर थोडीशी राहिली होती, ती संपेपर्यंत तुमच्या चहात मी घातली, काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाय, साखर न घालता. म्हणजे खल्लास. अगं किती लाख कॅलरी गेल्या माझ्या पोटात. कसलं कमी होतंय वजन. मी बायकोवर ओरडलो. सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा करू नका. नॉट टू स्क्रीम, सिम्पली शाउट अँड ऑल. वजनाचं काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही आम्ही, स्वतः कमावून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजन क्षय संकल्पनाला आणखी नवे सुरुंग लावी ती उद्गारली. सुरुंग लावणे, डायनामाइट. तिने माझ्या डाएटचा पुरा प्लॅनचा डायनामाइट लावून उडवून लावलं. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. इश्य, साखरेशिवाय लाडू आमच्या घराण्यात केले नाही हो कोणी. तात्पर्य, मॉरल ऑफ द स्टोरी, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, पण लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्या. मीन्स व्हॉट? लेखकांनी लाडू खाल्ला. दोरीवरच्या उड्यांचा एकदा प्रयत्न केला. नाव आता मी केला स्किपिंग रोप. वन मोर ट्राय. पहिली उडी शेवटची ठरली. अँड वेन आय ट्राय दॅट फर्स्ट अटेम्प्ट द लास्ट अटेम्प्ट. वाय? कारण 8x10 8x10च्या आमच्या रोममध्ये दोरी फिरवणे अवघड होते. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्किप ओव्हर इन दॅट स्मॉल रूम. सो एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली. ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या औषधाच्या बाटल्या घेऊन खाली आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. सो आय ट्राय स्टँड नियर माय गॅलरी. प्रॉब्लेम काय झाला बघा. ती दोरी गेली आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. माझ्या शेजारी राहणाऱ्या माणसाच्या गळ्यात ती दोरी अडकली. त्याचा माझ्यावर रागच होता. आणि मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी माझ्या समाचाराला येऊन गेली. समाचाराला येणे म्हणजे दे केम टू आस्क इन्क्वायरी, क्वेरीज, की बाबा असं असं डाएट कर.
पण आचार्य बर्वे मात्र माझ्या शेजारी असून आले नाही, कारण उपास ही त्यांची खास कुरण होती, त्यांची मोनोपोली होती ती डाएट. त्यांनी काय सांगितलं, हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, इट्स ओके की तुम्ही हे मुद्दाम केलं असेल, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती, मी तुम्हाला क्षमा करतो. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही, इज नो यूज. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. मस्ट कंट्रोल इन युअर डाएट. जीभ म्हणजे टंग, मस्ट कंट्रोल. संयम हवा, कंट्रोल. मनाची एकाग्रता हवी, मस्ट नीड युअर कॉन्सन्ट्रेशन. आणि त्यासाठी प्रथम काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली आहे, पाहता ना तुम्ही. बाबा ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. नॉट टू टॉक विथ एनीवन. बोलणं सोडा, बोलायचं नाही. बोलणं सोडू? अजिबात, बिलकुल बोलायचं नाही. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा, एवढं पाहिलं ना तुम्ही. मग बोलण्यासाठी सुद्धा त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. सो यू हॅव टू कंट्रोल युअर टंग फर्स्ट. पण मला बोललं पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. केविलवाण्या, विल व्हेरी सॉरी, पिटी, की मला बोललं पाहिजे. का एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन मीन्स शांत, कॉन्सन्ट्रेट, पीस. मौन ही शक्ती आहे, इट्स अ स्ट्रेंथ, स्टॅमिना, एनर्जी. मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स अबाउट मौन, शांत कसं राहायचं या विषयावर लेक्चर देत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावं लागतं मला. टेलिफोन ऑपरेटर बोलला नाही तर त्याला कोण पगार देईल का? मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्ण कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मी मगाशी गच्च का आवळली नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला, आय डिसाईड, आणि ठरवलं, बस यापुढे वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकोळा झाल्याची स्वप्न पडू लागली. आय वॉज ड्रीमिंग. काय काटकोळा म्हणजे? व्हेरी थीन, बारीक. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. समोर भरलेलं पूर्ण जेवणाचं ताट आहे, न जेवता मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचा काय, पण बिन चहाचा देखील चहा पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. तिळपापड होणे, आय वॉज सो वाईल्ड. राग यायला लागला मला. केवळ फळांवर मी जगू लागलो. ओन्ली फ्रुट्स. लिंबाचा रस